तर आता थोडासा मजेदार प्रश्न बघूया आपण, जो की कुठल्याही अभ्यासाविना सुटू शकतो. फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड लागते आणि हा खूप जुना प्रश्न नाही. तर चला वळूया आपल्या प्रश्नाकडे. पहिल्या गटामध्ये सगळ्यात शेवटी दादोबा पांडुरंग दिलेला आहे, जे की त्या गटामध्ये सगळ्या संस्थेशी रिलेटेड किंवा ग्रंथाशी रिलेटेड दिलेला आहे. तिथं व्यक्ती कुठेही दिसणार नाही तुम्हाला. आणि दुसऱ्या गटामध्ये काय दिलेलं आहे, सगळी व्यक्तींची नावं दिलेली आहेत, परंतु चौथ्या नंबरला दिलेला आहे धर्मविवेचन. आता तुम्हीच बघा, इकडे दादोबा पांडुरंग, इकडे धर्मविवेचन. एवढी जरी जोडी तुम्हाला आली तरी तुमचा प्रश्न सुटतो. आणि बघा पर्याय क्रमांक 2 मध्ये ड ला 4 नंबरचा ऑप्शन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे असे जे प्रश्न आहे ह्याकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे. कधी कधी असे मजेशीर प्रश्न आयोगाला विचारण्यात येतात आणि त्याचं हे उदाहरण हा PYQ मधलाच प्रश्न आहे. फक्त काय तुमचं जे काही एका तासाचं नियोजन असते ते व्यवस्थित असावं, एकदम चिल माइंडने तुम्ही पेपर सोडवावा. त्यामुळे काय होते, हे जे असे इझिली प्रश्न असतात, तुम्ही काहीही वाचलेलं नसलं तरी तुमचा हा प्रश्न असा इझिली टॅकल होऊ शकतो.